विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अंगणवाडी मुख्य सेविका जो पेपर तुमचा चालू आहे त्याकरिता शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 यावर निवडक असे प्रश्न बघायचे आहेत, कारण की या टॉपिकवर देखील मागील शिफ्टमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला फायदा होईल। तर पहिला प्रश्न आहे, शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत समावेश आहे। खाली विधान दिले आहेत। 50% महिला सदस्य, 2 विद्यार्थ्यांचा सहभाग पैकी 1 विद्यार्थिनी, त्यानंतर आर्थिक व सामाजिक मागास बालकांचे प्रतिनिधित्व, शिक्षणाधिकारी आणि उच्च शिक्षित व्यक्तींचे प्रतिनिधित्व। तर सांगा, शिक्षणाचा अधिकार जो अधिनियम बनवला आहे त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती रचनेत कोणाचा समावेश असणार आहेत? खाली ऑप्शन दिलेत ABC, BCD, CDE की BDE। तर याचं योग्य उत्तर आहे ABC। म्हणजे जी समिती असेल त्यामध्ये 50% महिला असणं गरजेचं आहे। सोबत 2 विद्यार्थ्यांचा सहभाग पैकी 1 विद्यार्थिनी म्हणजे 1 स्टुडंट, 1 विद्यार्थी आणि दुसरी विद्यार्थिनी असेल, आणि आर्थिक व सामाजिक मागास बालकांचे प्रतिनिधित्व देखील त्या समितीत असणं गरजेचं आहे। असे जे प्रश्न आहेत ते तुम्ही एकदा जरी डोळ्याखालून जर घातले ना, नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होत असतो। पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधान अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत 84वी घटनादुरुस्ती, 85, 86 की 87वी घटनादुरुस्ती। तर भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क हा विद्यार्थी मित्रांनो 86वी घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला आहे। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्कांशी संबंधित आहे? हे विधान आहे, बालक म्हणजे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले व मुली। मोफत म्हणजे निशुल्क शिक्षण होय। प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ते 4 पर्यंतचे शिक्षण। प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ते 8वी पर्यंतचे शिक्षण। तर कोणतं विधान बरोबर असेल? तर लक्षात घ्या, आता या ठिकाणी प्राथमिक शिक्षण लिहिलंय 1 ते 4 आणि प्राथमिक शिक्षण 1 ते 8वी, या दोघांपैकी एकच ऑप्शन बरोबर आहे। दोन्ही जे ऑप्शन असतील ते चुकीचे असतील, त्यामुळे दुसरा आणि तिसरा ऑप्शन आहे तो जागेवर कट होतोय। म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन असेल ते 1 आणि 4 यापैकी कोणतं हा तुमचा विद्यार्थी मित्रांनो कन्फ्युजन असायला पाहिजे। तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे A, B आणि D। म्हणजे प्राथमिक शिक्षण म्हणजे 1 ते 8वी पर्यंत शिक्षण, आणि बालक म्हणजे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले मुली, आणि मोफत म्हणजे निशुल्क शिक्षण होय। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आय थिंक पहिला पर्याय बरोबर पाहिजे, कारण की प्राथमिक जे शिक्षण आहे ते विद्यार्थी मित्रांनो 1 ते 4 पर्यंत शिक्षण आहे, आणि मोफत म्हणजे निशुल्क आणि 6 ते 14 म्हणजे ABC हे योग्य उत्तर असेल। आणि माध्यमिक जे शिक्षण म्हणतो आपण ते 5वीच्या पुढे चालू होत असतं, त्यामुळे 1 ते 4 हा पर्याय तुमचा योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघूयात। खालील विधाने लक्षात घ्या। हे विधान आहे, कलम 21 मधील तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क समजला जातो, अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यात समावेश होत नाही। बी विधान आहे, कलम 21A मधील शिक्षणाच्या हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क 2009 RTE संमत केला। वरीलपैकी कोणते विधान विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहेत? फक्त A, फक्त B की दोन्ही नाही? तर लक्षात घ्या, ही जी दोन्ही विधाने आहेत ती बरोबर आहेत। परत एकदा बघूयात। कलम 21 मधील तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क समजला जातो, अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यात समावेश होत नाही। आणि कलम 21A नुसार शिक्षणाचा हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क 2009 RTE राईट टू एज्युकेशन संमत केला आहे। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट। तर लक्षात घ्या, तुमचं जे एकात्मिक बालविकास योजना व कायदे परीक्षेत 20 प्रश्न, पोषण अभियान 10, संगणक 10 असे एकूण 40 प्रश्न आहेत 80 मार्कांसाठी। तर या 80 मार्कांची तयारी करण्याकरिता आपण 2000 प्रश्न घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अशाच PDF फाईल भेटतील टॉपिक वाईज। प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले, रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल। याची प्राईज आहे फक्त 99 रुपये। ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचं आहे। तर पुढील प्रश्न बघत आहोत। संविधान अंमलात आल्यापासून
10 वर्षांच्या आत 14 वर्षाखालील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे असा संविधानिक निर्देश होता. ए. मूलभूत अधिकाराचा, धोरण निर्देशक तत्वांचा, मूलभूत कर्तव्याचा की 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याचा. तर कोणतं? तर लक्षात घ्या, हे जे आहे ते धोरण निर्देशक तत्वांचा विद्यार्थी मित्रांनो निर्देश होता. पुढील प्रश्न बघूयात. शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संदर्भात खालील विधाने पहा व योग्य पर्याय निवडा. हे विधान आहे, प्रत्येक मुलाला माध्यमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे असे हा अधिनियम सुचवतो. शिक्षण हे समाधानकारक व समतेच्या दर्जाचे असावे. अनौपचारिक शाळांमध्येही तो देता येईल. तर सांगा कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे? तर या ठिकाणी फक्त बी जे विधान आहे ते विधान मित्रांनो बरोबर आहे की शिक्षण हे समाधानकारक व समतेच्या दर्जाचे असावे. माध्यमिक शिक्षण नाही तर प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्क आहे आणि अनौपचारिक शाळांमध्ये नाही. पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो नक्की करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करायचं आहे, कारण की छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे परंतु आम्हालाही या ठिकाणी मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट विद्यार्थी मित्रांनो करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग 3 मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करून प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद या ठिकाणी आहे? तर लक्षात घ्या, ही 86वी घटना दुरुस्ती आहे आणि अनुच्छेद 21A मध्ये याची विद्यार्थी मित्रांनो नोंद घेण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो, ज्यांनाही 2000+ प्रश्न पाहिजे असेल PDF स्वरूपात प्राईज आहे 99 रुपये. त्यांनी 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे. लक्षात घ्या, क्वालिटी कंटेंट आहे. परीक्षेत तुमचा एकही प्रश्न याबाहेर तुम्हाला दिसणार नाही, कारण की 40 प्रश्न परीक्षेत येणार आहे. आपण तुमचे 2000 प्रश्नांची तयारी करून घेतोय. 1 ते 2 तासामध्ये तुमची रिव्हिजन होऊ शकते. ज्यांनी बाकी मटेरियल घेतलं असेल परंतु ते ॲडिशनल मटेरियल म्हणून याकडे बघू शकता. एकदा रिव्हिजन करून घ्या. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील आपण खाली कमेंट करू शकता. थँक्यू.